कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे भूतकाळ अचानक वर्तमानासमोर उभा राहतो. आणि आज कनकच्या आयुष्यात असंच काहीतरी घडणार आहे. एक नवीन जबाबदारी, पण एक अनपेक्षित भेट आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ. पण या सगळ्यात कनक स्वतःला सावरू शकेल का? की तिच्या भूतकाळाची सावली पुन्हा तिच्या वर्तमानावर पडणार आहे? नमस्कार, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या मालिकेत दिलकशी. आजच्या भागात कनकच्या आयुष्यात एक नवीन वळण येणार आहे, जिथे तिला फक्त बिझनेस नाही तर तिच्या भूतकाळालाही सामोरं जावं लागणार आहे. तर चला, वेळ न घालवता सुरू करूया दिलकशी भाग 82. कनकचे पुढचे 2-3 दिवस तिच्या नवीन कॅबिनमध्ये धावपळीचेच गेले. रायचंदी इंडस्ट्री पुन्हा नव्याने उभी करणं खरंच एक मोठं आव्हान आहे हे तिला हळूहळू लक्षात येत होतं. अजून तरी ती फॅक्टरी व्हिजिटसाठी मुंबईला गेली नव्हती, पण तिथला स्टाफ अपॉइंट करणं मात्र तिचं सुरू झालं होतं. त्याकरता ध्रुवने तिला त्याच्या मुंबई ऑफिसच्या टीममधले काही विश्वासू लोकांची निवड करूनही दिली होती, ज्यांच्यासोबत ती ऑनलाईन कॉन्फरन्सने कोऑर्डिनेट करू शकत होती. आजपासून ध्रुवने तुझ्यासाठी असिस्टंट अपॉइंट केली आहे, नील तिच्या कॅबिनमध्ये येत म्हणाला. अरे वा, बरंच झालं. मी तुला त्याविषयी बोलणारच होती, कारण खरंच सध्या कामाचा खूप ताण जाणवतो. तिने फाईलमधून डोकं वर काढत त्याला म्हटलं आणि पुन्हा तिचं डोकं फाईलमध्ये घातलं. तू विचारणार नाही असिस्टंट कोण आहे? तिची एवढी कॅज्युअल रिॲक्शन बघून तो म्हणाला, आता त्यांनी चॉईस केली म्हणजे छानच असणार. बरं, ते जाऊ दे. ही बघ, मी एक लिस्ट काढून ठेवली आहे. तू एकदा तुझ्या पद्धतीने चेक करून घे, म्हणजे काय असेल ते फायनल करायला बरं होईल. तिने तो विषय बाजूला सोडत त्याच्या पुढे एक फाईल सरकवत म्हटलं. तसं आता त्या कामात त्याने त्याचं डोकं घातलं. मे आय कम इन मॅन? दोघेही त्यांच्या कामावर चर्चा करत असताना दरवाजावर नॉक झालं. तसं कनकने त्या व्यक्तीला आत येण्याची परमिशन दिली. मॅम, आजपासून मला तुमची असिस्टंट म्हणून अपॉइंट केलं आहे. त्या मुलीने तिची फाईल कनक समोर सरकवून तिला सांगितलं. तसं कनकला आवाज ओळखीचा वाटून तिने मान वर केली. तर मोना? कनक? दोघींच्या तोंडून एक साथ वाक्य बाहेर पडले. तू कनक रायचंदे? आय मीन किल्लेदार? मोनाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि गोंधळाचे भाव होते, पण तेच कनकचा चेहरा मात्र तिला बघून वैतागल्यासारखा झाला होता. तुझ्या मित्राला दुसरं कोणी नाही मिळालं माझं असिस्टंट म्हणून? कनकने मोनाला ऐकायला जाणार नाही अशा आवाजात नीलला विचारलं. तसं नीलने चेहऱ्यावर स्माईल ठेवून त्याची मान नकारात हलवली. एक दिवस हा माणूस मला सरप्राईजमध्ये हार्ट अटॅक देणार आहे, ती मनातच ध्रुवला बडबडली आणि तिने तिचं लक्ष पुन्हा मोनाकडे वळवलं. तसं मोना अजूनही तिच्याकडे आश्चर्याने बघत होती. मिस मोना, तुमचा टाइमपास संपला असेल तर जाऊन लंच नंतरच्या मीटिंगचा शेड्यूल घेऊन या, कनकने तिच्या कडक आवाजात सांगितलं. तशी मोना एकदम दचकून धरपडली आणि सरळ नीलच्या अंगावर पडली. व्हॉट द हेल आर यू डुईंग? तसा नील तिला ढकलून देत उठून उभा राहिला. सॉरी मॅम. तिने पुन्हा गडबडून दोघांना सॉरी म्हटलं आणि फटाफट कॅबिनच्या बाहेर गेली. हुश, वाचली बाबा. पण आतमध्ये ती खरंच कनक होती. बाहेर येताबरोबर मोनाने तिच्या छातीवर हात ठेवून श्वास सोडला आणि स्वतःशीच बडबडली. हो, ती कनकच आहे, तुझी नवीन बॉस. मोनाला आवाज आला. तसं तिने आवाजाच्या दिशेने वळून बघितलं तर सोनाली हाताची घडी घालून तिच्याकडे रोखून बघत तिच्याशीच बोलत होती. ओह, तेच म्हटलं, ती आहे तर तिची चमची कशी नाही
अँड बाय द वे, एवढा मोठा जॅकपॉट तुम्हा दोघींना कसा लागला? आता मोनाने सुद्धा बऱ्यापैकी सावरली होती, म्हणून लगेच तिने सोनालीला प्रतिप्रश्न केला. आमचं सोड ग, तुझं बघ. तुझ्या जॅकपॉटवर बसून इथपर्यंत आली आहेस, तो तुला अजून कुठपर्यंत घेऊन जातो याचा विचार कर. सोनाली तिला चिडवत म्हणाली आणि तिथून निघून गेली. काय यार, हिच्यासोबत काम करणं ना मला किती कठीण होईल हा विचार केला आहेस का तुझ्या बॉसने? कॅबिन मध्ये कनक ध्रुववर चिडली होती, पण तो तिथे नसल्याने सगळं फ्रस्ट्रेशन नीलवर निघत होतं. अगं असं काय करते, थोडा वेळ पूर्वीच तर तू म्हटली त्याने निर्णय घेतला म्हणजे काहीतरी विचार करूनच घेतला असेल, आणि मग आता लगेच पार्टी चेंज. त्याने असे म्हणताच तिने तिचे डोळे गोल फिरवले. बरं ते जाऊ दे, कशी वाटली तुला तुझी असिस्टंट? तो तिची अजून मजा घेत म्हणाला. असिस्टंट कमी, डोक्याला ताप जास्त आहे. कॉलेजमध्ये असताना एक दिवस सुखाचा जाऊ दिला नव्हता. काय माहित आता इथे काय करेल. ती डोक्याला हात लावत म्हणाली. पण हुशार आहे, टॅलेंट आहे, तिची तुला मदतच होईल. आणि जर तुझ्या डोक्याला तुला काही ताप वाटला तर तू तिला केव्हाही काढू शकतेस. शेवटी तू तिची बॉस आहे. त्याच वेळेस ध्रुव तिच्या कॅबिनमध्ये येत तिला म्हणाला. त्याच्या मागोमाग सोनाली सुद्धा आली. टॅलेंट आहे हे मान्य, पण मला कोणी दुसरी असिस्टंट म्हणून हवी, मला ही नको. तो येताच ती त्याच्याजवळ लहान मुलासारखी कंप्लेंट करत म्हणाली. ठीक आहे, मग मी सोनालीला तुझी असिस्टंट बनवतो. तो म्हणाला तशी तिची कळी खुलली. हे नाही हा, तुम्ही नवरा बायको जे खेळायचं ते खेळा, पण सोनाली माझी सेक्रेटरी म्हणून काम बघणार आणि हे फायनल आहे. नील तनतनत म्हणाला. हो, आणि तसं पण मला यांच्या सकाळ संध्याकाळी शिव्या खायची सवय पडली आहे, त्यामुळे आता तर त्याच्याशिवाय मला जेवण पण पचणार नाही. त्यापेक्षा मी नील सरांचंच काम बघते. सोनाली सुद्धा यावेळेस नीलला सपोर्ट करत म्हणाली. तसं कनक आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागली. काय ग, तू केव्हापासून त्याच्या पार्टीची झालीस? नाही तेव्हा तर त्याच्या नावाने ओरडत राहतेस. काय करणार, जोपर्यंत सकाळ सकाळी यांचा नासका चेहरा बघत नाही तोपर्यंत माझा दिवसच उगवत नाही. सुट्टीच्या दिवशी सुद्धा मला यांचे काम करायला बाहेर पडावं लागतं. कनकच्या म्हणण्यावर तिने पण तिचं तोंड वाकडं करत तिला सांगितलं. हो मग, तू तर मोठी हूरपरी आहेस, जे तुला बघण्यासाठी इथे लोकांच्या लाईन लागल्या आहेत. ते तर तू तुझं काम चांगलं करते म्हणून, नाहीतर तुला 5 मिनिट सुद्धा डोळ्यासमोर सहन करू शकत नाही मी. त्याच्या चेहऱ्याला नासका म्हटल्यावर तो सुद्धा चिडला. हे बघ, हे असं बोलतात, म्हणून जोपर्यंत मी यांना व्यवस्थित बोलायला शिकवत नाही तोपर्यंत मी यांचीच सेक्रेटरी म्हणून यांचं काम बघणार. तिने पण त्याच्याकडे बघत हातवारे करून कनकला सांगितलं. तसं कनकनेही तिचा हात तिच्या कपाळावर नेऊन आपटला. ध्रुवने तर त्या दोघांचं सुरू झालं तेव्हाच खुर्चीवर बसत मोबाईलमध्ये डोकं घालून घेतलं होतं. रिलॅक्स गाईज, आपण माझ्या सेक्रेटरीवर बोलतो आहोत, आणि तसंही मी सोनालीला माझी असिस्टंट बनवलं तर कामं कमी आणि गप्पात जास्त होतील. त्यापेक्षा आपण दुसरा काहीतरी उपाय शोधू. कनक मध्यस्थी करत म्हणाली. उपाय काय शोधायचा आहे? मी स्वतः इंटरव्ह्यू घेऊन तुझ्यासाठी असिस्टंट निवडली आहे, आणि ती असिस्टंट हीच राहील, ते बदलणार नाही. बाकी तिच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे तू बघायचं. ध्रुव उठून उभा राहत तिला म्हणाला. नंतर त्याने त्या दोघांकडे बघत तिचा हात धरला आणि तिला घेऊन तो त्याच्या कॅबिनमध्ये असलेल्या त्या छोट्या बेडरूममध्ये आला. काय करत आहात तुम्ही? आपण ऑफिसमध्ये आहोत. बेडरूममध्ये येताच त्याने रूम लॉक करत तिला भिंतीशी टेकवलं आणि तिच्या मानेमध्ये त्याचा चेहरा खुपसला. तसं तिने सुद्धा तिचा चेहरा दुसरीकडे फिरवत त्याला तिची मान मोकळी करून दिली. तिच्याकडून मिळालेला प्रतिसाद बघता ध्रुव आता तिच्या मानेवरून त्याची जीभ फिरवू लागला.
तसं तिने तिचे दोन्ही हात त्याच्या कोटवर ठेवून त्याचा कोट घट्ट धरला. ध्रुव असं उतावळ्यासारखं याआधी कधीच वागला नव्हता. त्यामुळे तिला त्याच्या अशा वागण्याचं थोडं आश्चर्यही वाटलं. आय वॉन्ट यू एंजल, आय नीड यू, असं म्हणत त्याने तिचे ओठ त्याच्या ताब्यात घेतले आणि तिला थोडं वर करत त्याच्या कमरेवर घट्ट बसवून घेतले. तो तसाच किस करत तिला हळूहळू बेडवर घेऊन आला आणि त्याने तिला अलगद त्या मऊ गादीवर लेटवलं. आता तिने सुद्धा त्याच्या गालावर एका बाजूने हात ठेवत त्याला किस करायला सुरुवात केली. असं नाही, मला आवडतं तसं. त्याने तिला मध्येच थांबवलं. तिच्या डोळ्यात बघत सांगितलं. तसं तिला कमालीची लाज वाटून आली आणि तिने लाजेने तिच्या एका हाताने तिचे डोळे झाकले. तसं त्याने तिचा तो हात त्याच्या हाताने बाजूला करून वर डोक्याजवळ धरला आणि तिचा चेहरा त्याच्याकडे वळवत तिला म्हणाला, बघ, तुझी इच्छा जर मी एकदा सुरू झालो तर मात्र. तो अगदी मिश्किल आवाजात म्हणाला. तसं तिने तिची कूस बदलली. ओके, जशी तुझी इच्छा. त्याने तिच्या टॉपच्या मागच्या बाजूला दिसणाऱ्या चेनवर त्याचं एक बोट फिरवला. ध्रुव प्लीज. हळूहळू तिचे श्वास वाढत होते. ओके, असं म्हणत त्याने तिची चेन आता थोडी थोडी खाली ओढायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. मला वाटते मला लवकरच बुकिंग बघावं लागेल. मोबाईलमध्ये बघत त्याने तिला सरळ केली आणि तिचे ओठ पुन्हा एकदा ताब्यात घेतले. यावेळेस मात्र तो तिच्या दोन्ही ओठांसोबत खेळत त्याच्या एका हाताने त्याने तिचे दोन्ही हात वर लॉक केले आणि त्याचे ओठ तिच्या गालावर, कानावर आणि मानेवर फिरवण्यास मोकळे सोडून दिले. थोड्या वेळाने पुन्हा त्याचा मोबाईल वाजला. तसं त्याने तिला घट्ट छातीशी धरत एका हाताने मोबाईल काढून त्यावर आलेला कॉल बघितला. सोबत एका हाताने मेसेज टाकून मोबाईल बाजूला फेकला आणि तो तिला मिठीत घेऊन डोळे बंद करून थोडा वेळ तिथेच पहुडला. पण त्याच्या बंद डोळ्यासमोर आली आजची त्याच्या कॅबिनमध्ये घडलेली ती घटना ज्यामुळे तो डिस्टर्ब झाला होता. तर आजच्या भागात आपण पाहिलं कनकच्या आयुष्यात आलेली एक अनपेक्षित एंट्री, मोना, जी तिच्या भूतकाळाशी जोडलेली आहे. पण खरी गोष्ट तर अजून बाकी आहे. ध्रुवच्या मनात नेमकं काय सुरू आहे? तो इतका अस्वस्थ का झाला? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, कनक आणि ध्रुवच्या नात्यात ही जवळीक त्यांना आणखी जवळ आणेल की काहीतरी मोठं वादळ घेऊन येईल? तुम्हाला काय वाटतं? मोना आणि कनक इक्वेशन पुढे कसं असेल? आणि ध्रुवचं बदललेलं वागणं त्यामागे नेमकं काय कारण असू शकतं? जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच रोमांचक भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया दिलकशीच्या पुढच्या भागात. धन्यवाद.